त्याच्यामुळे तिला एक इंजेक्शन मारून आणतो. काल दबत नव्हतं, काल निभार होत. वाडी का नाही न्यायची? गाणला होती ना. का बरं लावली होती वाटत गाडी? आता दिवा टाकला, एक दिवा गेला होता. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सौरभ आणि मी आता चाललोय ऊस लावायला. आदित्य भाऊ बसले इथं. त्यांना म्हणलं सौरभ भाऊला सोडून येतो. मी आलो गावातून, पूजेला घेऊन जायची. पूजेचं काय काम आहे काय माहिती. काय आहे का सर्दी झाली पूजाला, त्याच्यामुळे तिला एक इंजेक्शन मारून आणतो. आज पडले ऊन. आता आहे ना, मी गेलो होतो पूजेला घेऊन. आता यांनी एवढी टिपरी करून ठेवले. तिकडं काल पांगवलेला ऊस आहे का, ते पण चांगला आथरून ठेवला मस्त पैकी. काय रे सौरभ, तो आथरलाय का? पाणी चालू करायचे घ्यायच्या, दाबून घ्यायचे. थांब्याला दंड पाडायचे अजून, मग दाबून घेऊ. आता या मोकळ्या सरांचे पाणी सोडले. आता ऊस दाबायचं काम चालू आहे. का रे सौरभ, हे टिपरू घ्यायचं आणि पाणी खाली दाबायचं. काल दबत नव्हतं, काल निभार होतं, पण आज जरा आहे ना भुसभुशीत झाले. आता दबवतोय ऊस खाली पाण्यात. हे काय, आता ही खुंडी झाली लावून. आता इच्छा आहे ना, इथं 5 बियाणं कमी पडले. तर सौरभ मी ना जातो आता, एवढा कोयतन ते घेऊन आहे ना, उरलेला ऊस घेऊन येतो. आता सौरभ मी निघालोय ऊस तोडायला, आहे का नाही? तुम्ही पण चला ऊस तोडायला आमच्या बरोबर. आम्हाला उरकणार नाही लवकर. का रे, टोलीचे पाळके ठेवले काढून, टोली चालवली मोकळी. 2 कोयते घातले. सौरभ म्हणतो मला आहे का इथे डाळिंबापाशी ना कॅमेरा लावलेला आहे, कसा कॅमेरा घ्यायचे? सौरभ काल घ्यायचे कॅमेरा घराला? का बरं? घरी कोणी आहे जावा? चोर? काय चोरी तुझ्या घरी? सौरभ घरा लावायचं. बरं आपण आहे ना कांदा गेलं का मग लावू, आहे का नाही? आता नको. जो माहीत आहे बरं का, ज्याला माहिती आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा बरं कितीला भेट होतो. 20-25 हजाराला असेल, नाही तर 10-12 हजार. सौरभ आता काय करावं, माझ्या डोक्यात बंद झाले. आता काय करू मी? तोडायचं आता. मी तोडीतो आणि तू आहे ना ऊस आहे ना उचलून टाक. हा, वाडी काय करायची? वाडी बघून, वाडी तोडून झालं बघायची वाडी? नाही, वाडी नाही न्यायची आपल्याला. वाडी का नाही न्यायची? न्यायचं गाणला होती ना. गावाला गावात नाही. गावात न्यायचं का? वाडी फेकून नाही दिवशी वाटत. वाडी वाढली आहे का सकाळची? बरं बघू थांब. आता ऊस झालाय भरून. सर्व वाडी गोळा करतो. एवढं 2-3 ऊस टाकतो मी. 3 ऊस राहिले, मग मी पण त्याला आहे ना वाडी बांधू लागतो. आता आहे ना टॉलीत ऊस भरलेला आहे. वाडी बिडी सगळं जॅम केलं, आम्ही पॅक केलंय. आता आम्ही निघलो घरी. दिवस पार मावळलाय, हे बघा, आहे का नाही? आता जाऊ सावकाश सावकाश. सौरभच्या मम्मीने फोन केला, म्हणली ना गायला खाणं काढाय लवकर घरी या. त्याला म्हणलं आज परत रोजच्या वाणी ना वाडी घेऊन जा, आहे का नाही? बघा आमचे रोहित भाऊ वाटतच गाडी लावली होती त्यांनी. हा, का बरं लावली होती वाटत गाडी? कॅमेरा जोडी काय बघा, हे 2-3 पहिलं कॅमेरा जोडी द्या त्यांची. आता इकडे डाळी भेटा, त्याच्यामुळे कोणी न्यावा नाही म्हणून. रात्री लावला होता पाटाका ट्रॅक्टर, पण आज नाही लावला. आज म्हणलं घरी घेऊन जाऊ, आहे का नाही? त्याच्यात वाढी ते ने आणि तिथं दशा मारून आहे ना, परत दंड पण बांधायचे. म्हणलं आता घरी टॉली सोडावा, दशा सोडावा आणि मग जावा. आम्ही आलोय घरी. वासरू बघा किती घाबरते. वासरू वाटतं पण अंगवारी ते काय, आहे का नाही? हा, गाया भांडणं करीत होत्या, गप झाल्या. त्यांना वाटलं आता वाडी आणले खायला. उतरा सौरभ. आता रस्सी सोडायची का रे, वाडी खाली काढायची आणि सौरभला घरी सोडायची. सोडा, काढ तिकडून, चल तिकडून काढ, मी इकडून सोडितो. सौरभ भाऊ चढावर द्या खाली वाडी टाकून. किती वेळ लागत आहे आज तुम्हाला? किती न्यायचे? सगळेच नाही टाक खाली. 1 सावकाश, गुतू नको. 2 4-5 असतील टाक. मोठं बांधलंय त्याने आज. तिला डॉक्टरकडून आणलंय इंजेक्शन मारून. गोळ्या बिळ्या खाल्ल्या, पण ती म्हणते आता तरी ताप आलाय ना तिला. आता ती मॅगीचा व्हिडिओ बघ, ती काय दाखव मॅगी खायची का? हा, ते रुमालाला काय नाही रुमाल घेऊन बसली का?
तिला जरा ताप आलाय. मग आता मी का एक कांदा टोमॅटो बटाटा कापतोय भातासाठी. आता मी भात करणार आहे. दाखवतो तुम्हाला कसा भात होतो आहे का नाही पूजा. लाईट डोळ्यात चमकती का आणि फोन घेऊन बसली. थांब आता माही कांदा टोमॅटो राहिलाय मी तेवढा कापून घेतो. इकडे गाई आरडती दूध काढायचं राहिलंय तिचं आणि इकडे शेळ्या पण आरडत आहे. त्यांना आत बांधायला लागेल त्या पण लय आरडत आहे. झाल्या पण माझा आवाज ऐकला तर आलो आलो बांधितो तुम्हाला आत. शेळ्या बांधून टाकल्या आता. ही इकडे गावात खाती आणि तिकडे नेट खाती आहे का. दिवसभर खाऊन पण याचं भागत नाही. लय अवघड आहे शेळ्यांचं. शेळ्यांची जातच तशी उलट्या फुकतील पण खातच राहतील. हे यार दूध काढायचे गाईच दूध काढायचे. आता आम्ही आलो दूध काढायला. कारोड सोडलेली आहे. पूजा म्हणली माग गोधडी टाका. हां लाईट तर काय आहे ना काय करू. पूजा म्हणली माझे पाय दुखत आहे. पाय दाबा थांबा आता मी तिचं पाय दाबितो. लईच आजारी पडली. गोळ्या खाल्ल्या का नाही. जेवल्या दुपारी खाल्ल्या ना. दुपारी खाल्ल्या आता पण तरी तिला ताप काही कमी नाही आला. आता जेवल्या होय ना गोळ्या खाल्ल्या का मग थोडा आराम भेटेल तिला. लाईट यायला लई वेळ झालाय आता. आता आम्ही बसलो जेवायला. भात आहे. अण्णांनी भेळ आणली. जिलेबी पण लय आणली. आता मी जिलेबी खाते तुम्ही खायला या. पूजेने तर मला ताटली दिली. भेळ नंतरून घेतो. अण्णांनी ना वडापाव पण आणलेले. आता ते पण घेतो एक. बोबे आणले ते आता उद्या तळायला लागतील. आणि बसलो जेवायला. बोका बघा त्याला भाकर टाकली इथं तरी खात नाही. सारखं वास घेऊन पळून जातो. त्याला दूधच पाहिजे. दूधच सवय त्याची मोडायची. आता त्याला भाकरी आणायची पण ती येतच नाही भाकरी. डोळ भाकच चमका ती आहे का. 2-3 कलर दिसत आहे. निळा पिवळा जांभळा लाल दिसलं का. आम्ही आलो तिथे डिप्यू. आता दिवा टाकला. एक दिवा गेला होता. लाईट आली लगेच इकडं. आता गाडी आलो होतो बॅटरी घेऊन. एक शाकाटा पण आणलाय. म्हणलं इथला नको वापरायला इथला वल्ला आहे. आता जायचं घरी. चल गाडी लावलेली तिथं. गाडीची लाईट ठेवली चालू. आम्ही आलो आता दिवा टाकून घरी. लाईट आली सगळी ग. पूजा बसली माय वाट बघत कधी येते आणि कधी नाही. लाईट आलेली आता त्यामुळे व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा. धन्यवाद.